वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाकरी भानच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तीचा महासागर उसळला आहे. पहाटेपासूनच श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे. पुरातन यादवकालीन या मंदिरात आषाढी उत्सवानिमित्त अभिषेक, महापूजा, आरती, भजन, दिंडी, कीर्तन आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत सुरू असलेल्या या उत्सवात दररोज अन्नदान, दिंडी आणि महाप्रसादाची परंपरा जपली जाते. चतुर्दशीला भंडारा तर पौर्णिमेला दहीहंडीने उत्सवाची सांगता होणार आहे. प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात टाकरी भानसह परिसरातील आणि बाहेरगावी स्थायिक झालेले भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत आहेत. दिलीप लोखंडे, वेद बातमीचा, श्रीरामपूर. नमस्कार, मी योगेश देशपांडे, लोणीवरून आलो. तर महाराष्ट्रातलं प्रतिपंढरपूर म्हणजे आपल्या अहिल्यानगरमधलं हे टाकळी भानगाव इथलं हे हेमाडपंथी विठ्ठल मंदिर हे फार प्राचीन आहे आणि याला फार जुना इतिहास आहे. हे गाव म्हणजे इथले जे ग्रामगुरू आहेत देववालकर हे आमच्या आईचा आजोळ आहे. तर गेल्या 5 वर्षापासून आपण इथं सगळ्या भक्तांकरता खिचडीच्या प्रसादाचं हे करतो. तर यावर्षी 1.5 क्विंटल साबुदाणाचं खिचडीचं नियोजन केलेलं आहे सगळ्यांकरता आणि अत्यंत जागरूक असं देवस्थान आहे. तर सगळ्या भक्तांनी इथं दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो मी.